नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाची, तुम्ही याला डोसे म्हणू शकता, उत्तपम म्हणू शकता किंवा चिले सुद्धा म्हणू शकता। तर चला बघून घेऊया साहित्य। तर सर्वात आधी मी इथे ना बटाटे घेतले आहेत 2 आणि ते भगर घेतलेला आहे, असा भिजून घेतलेला आहे 10 ते 15 मिनिटं, अर्धा तास 1 तासही भिजू शकता। मी 10 ते 15 मिनिटं भिजून घेतलेला आहे इथे भगर, बघू शकता। त्यानंतर मीठ घेतलेला आहे, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि जिरं घेतलेलं आहे। तर सर्वात आधी ना मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये हा भगर काढून घेतलेला आहे आणि पाणी अगदी थोडं ठेवलेलं आहे, खूप पाणी नाही ठेवलं याच्यामध्ये, आपल्याला खूप पातळ नाही करायचं, पाणी थोडंच ठेवायचं आहे। आणि 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे, ते यामध्ये असे कट करून बॉईल बटाटे घेतलेले आहे, उकडलेले आलू ते टाकून घ्यायचे, छोटे असेल तर 3 घेऊ शकता तुम्ही। आणि आता याला छान मिक्सरला अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, बघू शकता। जसं इडलीचं बॅटरची कशी पेस्ट करतो आपण एकदम फाईन, तशी करून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेतलेली आहे मी। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, कोणती पूर्वतयारी न करता आपण उपवासाला पटकन ही रेसिपी बनवून तयार करू शकतो, बघू शकता। याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे। त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे, जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला, त्यानंतर चिली फ्लेक्स घालून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे। चवीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि व्यवस्थित मी इथे याला मिक्स करून घेणार आहे, बघू शकता। बॅटर मिक्स करून झालेला आहे, याला बाजूला ठेवू आणि त्यासोबत खाण्यासाठी छान चटणी करू। भाजलेले शेंगदाणे, खोबरा किस घेतलेला आहे, त्यानंतर एक अर्धा इंच आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, जिरं, मीठ आणि दही घेतलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व भाजलेले शेंगदाणे बघू शकता इथे। त्यानंतर इथे थोडंसं खोबऱ्याचे कापही घेऊ शकता तुम्ही, माझ्याकडे खोबरा किस होता तो घेतलेला आहे। आलं आणि मिरची, जिरं आणि मीठ सुद्धा घालून घेणार आहे मी यामध्ये। आणि तुम्हाला जर थोडीशी याची गोडसर चव पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चम्मचपेक्षा कमी यामध्ये साखर सुद्धा घालू शकता। आणि 2 ते 3 चम्मच इथे दह्याचा वापर केलेला आहे, दही पण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि छानपैकी याची आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, बघू शकता। मस्तपैकी इथे चटणी सुद्धा तयार आहे आपली। तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही चटणीला जिरा आणि लाल मिरचीचा तडका सुद्धा देऊ शकता। त्यानंतर बॅटर व्यवस्थित इथे फेटून घ्यायचं आहे, बघू शकता। व्यवस्थित मी बॅटर फेटून घेतलेला आहे। एका पॅनला छानपैकी आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे, तेल, तूप। आणि उपवासाचं असल्यामुळे ना मी इथे फल्लीच्या तेलाचाच वापर केलेला आहे। आणि छानपैकी हे बॅटर टाकून ना आपल्याला इथे मस्तपैकी हा डोसा म्हणू शकता तुम्ही, चिला काही म्हणा, छानपैकी असा त्या तव्यावर असा पसरून घ्यायचा आहे, बघू शकता। आणि एका साईडनी छान परतल्यावरच त्याला पलटवायचं आहे, लगेच घाई करायची नाही पलटवायला। वरून थोडंसं आपण तेल टाकून घेऊ याच्यावरती आणि छानपैकी खरपूस रंगावर एका साईडने आपल्याला होऊ द्यायचं आहे, बघू शकता। अलगद हाताने इझिली निघतो हा, बघू शकता। छान पलटून घेतलेला आहे, किती सुंदर याला खरपूस रंग आलेला आहे, छान भाजला गेलेला आहे। आता असंच आपल्याला हा ना डोसा छान दोन्ही साईडने आपल्याला परतून छान पलटून त्याला छान परतून घ्यायचं, म्हणजे छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे, छान भाजून घ्यायचा आहे तो, बघू शकता। व्यवस्थित आता मी इथे हा भाजून घेतलेला आहे। असेच मी सर्व हे डोसे याच प्रकारे इथे बनवून घेतलेला आहे, बघू शकता किती छान। या आषाढी एकादशीला तुम्ही उपवासाला नक्की हे बनवून बघा। कोणत्याच प्रकारचा आपल्याला इथे साबुदाणा, भगर वगैरे भिजत टाकायचं नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा आपला फराळ बनवून तयार होतो। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।